1 नोव्हेंबरपासून तुमच्या आमच्या दैनंदिन व्यवहारांवरती थेट परिणाम करणारे काही महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत। आधार कार्ड अपडेटपासून क्रेडिट कार्ड शुल्क, बँक नॉमिनी आणि गॅस सिलेंडरच्या किमतींपर्यंत अनेक नियमांमध्ये फेरबदल होणार आहेत। चला पाहूयात हे नवे नियम नेमके कोणते आहेत। सुरुवातीला आधार कार्ड अपडेट आता ऑनलाईन करता येणं शक्य आहे। UIDAI ने मोठा बदल जाहीर केलेला आहे। आता तुम्हाला नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा मोबाईल क्रमांक अपडेट करायचा असेल तर आधार केंद्रावर जाण्याची गरज नाहीये। हे सर्व बदल ऑनलाईन करता येतील। फक्त बायोमेट्रिक म्हणजे फिंगरप्रिंट किंवा डोळ्यांचा स्कॅन करायचा असेल तरच केंद्रावर जावं लागेल। बाकीचं काम हे तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन करता येणं शक्य होणार आहे। दुसरी महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी, SBI क्रेडिट कार्ड धारकांसाठी नवा नियम असेल। SBI क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी शुल्कामध्ये बदल झालेला आहे। आता अनसिक्युअर्ड कार्डवरती 3.7% चार्ज लागू होईल। तसंच त्यानंतर क्रेडिट असेल, चेक, तसंच मोबिविक सारख्या थर्ड पार्टी ॲप्समधून शाळा कॉलेजची फी भरल्यास 1% अतिरिक्त शुल्क आकारलं जाईल। मात्र थेट शाळेच्या वेबसाईटवर तसंच त्यांच्या मशीनवर पेमेंट केल्यास कोणताही चार्ज लागणार नाही। शिवाय वॉलेटमध्ये 1000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम लोड केल्यासही 1% चार्ज लागू होणार आहे, हे लक्षात ठेवा। तिसरी महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी, बँक नॉमिनेशनमध्ये 4 पर्याय त्या ठिकाणी असेल। बँक अकाउंट आणि लॉकर नॉमिनीबाबत नव्या नियमानुसार आता एका ऐवजी 4 व्यक्तींना नॉमिनी म्हणून नोंदवता येणार आहे। म्हणजेच तुम्ही कोणाला किती टक्का हिस्सा द्यायचा आहे हे सर्वतः तुम्ही ठरवू शकणार आहात। त्यानंतर चौथा महत्त्वाचा बदल आहे म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी त्या ठिकाणी असेल जे सेबीनं म्युच्युअल फंड क्षेत्रामध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी नवीन नियम आणलेला आहे। AMC कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसंच त्यांच्या नातेवाईकांनी 15 लाखांपेक्षा जास्त व्यवहार केल्यास त्यांच्या माहिती कंपनीतील कंप्लायन्स ऑफिसरला देणं बंधनकारक असेल। पाचवा महत्त्वाचा जो बदल होतोय 1 तारखेपासून तो म्हणजे LPG, CNG, PNG दरात फेरबदलाची शक्यता। महिन्याच्या पहिल्या दिवशी प्रमाणेच 1 नोव्हेंबरला देखील गॅसच्या किमतीमध्ये बदल होऊ शकतोय। LPG सिलेंडर, CNG आणि आता PNGचे दर जे ते वाढतील की कमी होतील हे 1 नोव्हेंबर रोजी म्हणजे अगदी काही तासांमध्ये स्पष्ट होईलच। एकंदरीत 1 नोव्हेंबरपासून लागू होणारे हे 5 नवीन नियम तुमच्या व्यवहारांवर आणि खर्चावरती थेट परिणाम करतील। त्यामुळे आपल्या बँक, क्रेडिट कार्ड आणि आधार संबंधित कामांसाठी हे बदल आणि ही कामाची माहिती तुमच्यासाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।